बघा, सगळ्यात पहिले तर काही आंदोलनाला बसण्याच्या आधीच मला त्यांनी फोन केला होता. त्या फोनमध्ये त्यांनी जी काय समस्या आहे ते मला सांगितलेलं होतं आणि त्याचबरोबर मी जसं जिल्ह्यात आलो तसं स्थानिक आमदारांनी खासदारांनी मला याचं गांभीर्य समजवलं होतं की या गावाकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल. विषय काय आहे की थोडं डॉक्टरांची इथे येण्यामध्ये रुची नसते. ह्या गावाकडे येण्यामध्ये मी खूप चाचपडून पाहिलं की कोण इथे पूर्ण वेळ थांबून काम करेल का, पण ते दिसलं नाही. मग आता त्याच्यासाठी काय पर्यायी उपाययोजना करता येतील त्याची मी तयारी केली आणि त्याच्यावर लवकरच तुम्हाला त्याचे रिझल्ट येतील. राहिलं ताईंचा मुद्दा जो होता ते मी सगळं बघितलं. त्या बघितल्यामध्ये आज स्वच्छता चांगल्या प्रकारची होती. जे म्हणणं होतं की ही आज उत्कृष्ट स्वच्छता आहे, अशी स्वच्छता कधी नव्हती. रुग्णालय स्वच्छ राहणं, रुग्णालयामध्ये पुरेसा औषध साठा असणं, रुग्णालयात डॉक्टर 24/7 राहणं, रुग्णालयाच्या स्टाफने रुग्णांशी गावकऱ्यांशी अतिशय मान सन्मानाने बोलणं हे त्यांचं कर्तव्य आणि कामाचा भाग आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या ज्या मागण्या करताय ह्या वेगळ्या मागण्या नाही आहे, हे त्यांचं काम आहे. हे ते करत नसतील तर त्यांच्यावर प्रशासकीय दृष्टीने काय कारवाई करायची, त्यांना काय शिस्त लावायची, त्यांच्यावर काय उपाययोजना करायची ही माझी जबाबदारी आहे. या सर्व परिस्थितीमध्ये ज्या ज्या अडचणी लगेच सोडवण्यासारख्या आहेत आणि त्या गरजेच्या आहेत त्या तात्काळ सोडवल्या जातील. इथे वैद्यकीय अधीक्षक वर्ग 1चं पद आहे. त्या पदावर पूर्ण वेळ एक माणूस दिला जाईल जेणेकरून ते ह्या सर्व गोष्टी कंट्रोल करतील. आणि जे आधीचे डॉक्टर होते, साळुंके डॉक्टर, त्यांना मी इथून सध्या काढतोय आणि जे आता डॉक्टर इथे उपलब्ध आहेत ते डॉक्टर इथे जर मी ज्या पद्धतीने सांगितलं सर्व रुग्णांना प्रेमात आणि उत्कृष्ट सेवा देण्यास तयार असतील तर ते डॉक्टर पूर्ण वेळ थांबून इथे काम करतील आणि त्यांची ऑर्डर कंटिन्यू राहील. जर त्यांची तशी इच्छा नसेल तर इथे दुसरे एकदम तन मन धनाने सेवा देणारे डॉक्टर्स मी उपलब्ध करून देईल. येणाऱ्या 8 दिवसांमध्ये इथे औषध पुरवठा असेल, स्वच्छता असेल, रुग्णांची सेवा असेल, मानसन्मान असेल, या सर्व प्रकारे आमचे कर्मचारी चांगल्या पद्धतीने करतील हे मी आश्वासन देतो. काही समस्या, इलेक्ट्रिसिटीची समस्या जिल्हाधिकारी महोदयांशी बोलणं झालेलं आहे. जिल्हाधिकारी हे पूर्ण जिल्ह्यातल्या आमच्या संस्थांसाठी इलेक्ट्रिसिटीचा विषय हा MSEBशी बोलणार आहेत. त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी हा विषय मला असं वाटतं जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हे सॉल्व्ह करतील. आणि बाकीचे जे विषय आहेत आजच्या आज तर इथे क्वार्टर्स बांधणं किंवा या काही शक्य नाहीये. क्वार्टर्स जरी नसले तरी डॉक्टर्स आणि कर्मचारी हे त्या गावात भाड्याने घर करून राहू शकतात. त्यांना शासन त्याच्यासाठी भाडं देतं. HRA म्हणून आपण त्यांना अनुदान देतो. त्यामुळे थोडक्यात म्हणजे गावकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अतिशय साध्या, सोप्या आणि सामान्य मागण्या आहेत. फक्त आमची संस्था किंवा आमचे कर्मचारी त्या पूर्ण करू शकले नाही. ते का करू शकले नाही याचा मी आढावा घेऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करेन. आत्ता मात्र उद्यापासून इथे सर्व सुरळीत आणि व्यवस्थित राहील याचं मी आश्वासन देतो. जर पुढच्या 8 दिवसात इथली परिस्थिती बदललेली दिसली नाही तर मी नक्कीच तुम्हाला लेखी स्वरूपात या विषयावर उत्तर देईन. सर, आता जे डॉक्टर अपॉइंट केलेले तुम्ही अमित साळुंके यांच्या बदली, त्यांचं नाव आणि जाहीर करून टाका. ते आपल्याकडेच बसलेले आहेत. ते आता मेहुण बाराला वर्ग 1 अधीक्षकचा कार्यभार सांभाळत आहेत. चव्हाण साहेब इथले भूमिपुत्रच आहे आणि त्यांनी स्वतःही ती जबाबदारी घेतली आहे. त्याच्यामुळे वर्ग 1 वैद्यकीय अधीक्षक म्हणून चव्हाण साहेब इथे कार्यभार पाहतील. पूर्ण तुमचं आल्यानंतर तुमचं असं नका व्यवस्थित कोल्याचा नंतर ती व्यवस्था करू आपण. सर आल्यानंतर तुमच्या अडचणी समजून घेतल्या. तुमच्या अडचणी समजून घेतल्या. तुमचा संवाद साधला गेला. आता तुमचं समाधान झालं का नाही, तुम्हाला काय अपेक्षित आहे? शॉर्ट बट स्वीट. जवळ गेलो बघतो. स्टार्ट. खरं तर आज मी दुसऱ्या दिवसांनाही रिपीट करते की आजच्या दिवशी बसावं लागावं अशी गरज नाही पडायला पाहिजे होती. सरांनी जे सांगितलं की सर आमच्या बेसिकच मागण्या होत्या त्यासाठी उपोषणाला बसणं इतपत आमच्यावर परिस्थिती आली तर त्याचंच खूप मला वाईट वाटतं एवढं बेसिक मागण्यांसाठी. दुसरं असं की सरांनी आता जे आश्वासन दिलंय की 8 दिवसामध्ये मी असं करेल आणि एक पूर्ण वेळ डॉक्टर इथे राहतील आणि 8 दिवसाची मुदत त्यांना आपण देतोय. म्हणजे हे ते घेत आहेत जबाबदारी. ती वेगळी गोष्ट आपण त्यांना नाही मुदत देतोय. आणि गावकरी म्हणून मला असं वाटतं की जर हे 8 दिवसात झालं नाही, मी आजपर्यंत असं म्हणते की माझ्या ईमेलला रिप्लाय द्या, मला लेखी द्या, पण ते मला लेखी देत नाही, ईमेलला रिप्लाय देत नाहीये. त्याच्या टेक्निकल अडचणी त्यांच्या ब्युरोक्रेसीतल्या काहीतरी आहेत. पण 8 दिवसात जर सर हे झालं नाही तर परत मी इथेच उपोषणाला बसेल आणि ते मी आमरण उपोषण म्हणेल.
तिथे मी पाण्याचा थेंबही घेणार नाही आणि मग माझं जे काही होईल त्याची जबाबदारी मग तुमच्या सगळ्यांची राहील. तुम्ही अधिकारी म्हणून, इथले लोकप्रतिनिधी म्हणून, इथले डॉक्टर म्हणून ती सर्वांची जबाबदारी राहील. आज फक्त तुमच्या शब्दावर मी मान्य करते की उद्यापासून ते सगळं नीट होणार आहे. आणि तुमचा सर नंबर माझ्याकडे आहे. मी इथेच असते आणि गावकरीत जात जाऊ. आम्ही तुम्हाला इथे व्हिडिओ कॉल करून परिस्थिती दाखवत जाऊ की काय आहे म्हणून. आणि रोजचं लाईव्ह अपडेट आम्ही तुम्हाला देऊ शकतो, व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवू शकतो. माझी अशी अपेक्षा आहे की ब्युरोक्रेसी आणि लोकांनी एका हातात हात घालून काम केलं पाहिजे असं मलाही वाटतं. तर माझी अशी अपेक्षा आहे तुम्ही जो शब्द आज आमच्या सगळ्या गावकऱ्यांसमोर आणि सगळ्या मीडियासमोर दिलाय तो शब्द तुम्ही पाळाल आणि उद्यापासून इथली परिस्थिती बदलेल. आणि आज जे नंदनवन ह्या दवाखान्याचं झालेलं आहे, म्हणजे जी जादूची छडी फिरली आहे तुमच्या येण्यामुळे, ती जादूची छडी कंटिन्यू राहावी असं अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते. आणि तुम्ही मला आम्ही गावकरी म्हणून मला अशी विनंती करतो की तुम्ही निदान 10-15 दिवसांनी सदिच्छा भेट देत जा. रात्री बेरात्री 9 वाजता 10 वाजता सकाळी एकदा देत जा, इथली अवस्था बघत जा. कारण की तुम्ही येणार हे माहित झाल्यामुळे असं सगळं होतं. अकस्मात एवढे चांगले गावकरी आहेत, खरंच माझी पुन्हा यायची इच्छा होती. म्हणजे जागरूक गावकरी आणि कंप्लेंट पण करताना इतक्या शांततेत केल्या कंप्लेंट की त्यांना म्हणजे ही वेळ यायला नको होती, एवढीच त्यांची अपेक्षा होती. नवीन इमारत जर नाही झाली तर बरं होईल बा. नवीन इमारतीची 100% गरज आहे. 40 वर्ष झालेले आहे इमारतीला. आपण ते आमदार महोदयांच्या याच्याने तुम्ही देताय का 2 मिनिटं? उद्यापासून नाही ऑर्डर नाही येणार आहे ते उद्या परवा. उद्या हजर झाले की हजर व्हायच्या आधी कळवा, आम्ही तुम्हाला बुकी घेऊन येऊ. काय माहिती ते पण सांगते मी ठीक आहे. आपला जो पोल आहे ना तो यांच्या अखत्यारीत नाही आहे. ते मी बोलू का? ते पण बोलल्याचा विषय करून टाकणार यांच्यासमोर. यांचा नाही येतो स्टेटस काय होतं त्याच्यावाला, काय त्याच्यात आतापर्यंत आपला तो पण विषय होता ना, कोल्ह्याचा बी होता ना, आरोग्यवरती त्याचा एअर भाऊवरती. हा, आणि आरोग्यवरती काका तुम्ही व्यवस्थित बसा. तुम्ही इकडे बसा. आपला दुसरा एक विषय मिनिट तू इकडे येतो काका, इकडून येऊन जा तुम्ही. शॉर्ट बट स्वीट आपला दुसरा विषय कोल्ह्याची जी आरोग्यवर्धिनी आहे त्याच्या संदर्भातला होता. तिचं नुसतं बांधकाम केलेलं होतं, इमारत बांधलेली होती आणि ती सुरू झालेली नव्हती, त्याला कुलूप होतं. तर आपण तो विषय घेतल्यानंतर त्याचं दुसऱ्या दिवशी लगेच तरी साफसफाई करून तिथे डॉक्टर आणि हे सगळे अवेलेबल राहतील असं सांगितलं. पण ते नुसतं असं मोगम होतं. तिथे एक जे आरोग्य अधिकारी मॅडम होत्या, त्या मॅडमांना मी मीडियासमोर पण हे सांगायला लावलं की किती दिवस राहतील. त्यांनी सांगितलं की 2 दिवस राहतील. DHO जे आहेत आपले डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, त्यांना मी भेटून आले जळगावला. त्यांनी मला एक लेटर दिलंय, ते माझ्या बॅगेत आहे. ते लेटर मी दाखवेल नंतर. त्या लेटरमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की आता 2 दिवस दवाखाना ओपन राहील. आठवड्याचे 2 दिवस गावकरी म्हणतील 2 दिवस ओपन राहील. तिथे 2 डॉक्टर आणि 1 त्यांचा स्टाफ राहील. पण त्यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे की तिथे त्यांना स्टाफ पाहिजे पूर्ण 5-6 लोकांचा. तर त्या स्टाफसाठी त्यांनी मागणी केली आहे डिस्ट्रिक्टकडून. तो तिथनं मंजूर झाला की तिथे पूर्ण वेळ स्टाफ राहील. पण त्यांचं असं म्हणणं आहे, हे आता त्यांनी मला सांगितलंय की आम्ही जरी मागणी केलेली असली तरी ही जबाबदारी इथल्या लोकप्रतिनिधींची आहे. म्हणजे आपले आमदार असतील त्यांची जबाबदारी आहे की आमदारांनी आपल्याला तिथे पुढे त्यांचा पाठपुरावा करावा. किशोरप्पा पाटील जे आपले आमदार आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी मला या संदर्भात सांगितलं की पुढच्या काही दिवसांमध्ये मी ग्रामीण आणि शहरी जेवढे डॉक्टर्स आणि अधिकारी आहेत त्या सगळ्यांची एक मिटिंग लावणार आहे आणि त्या सगळ्यामध्ये हे सगळे विषय ठेवणार आहे आणि काय किती डॉक्टर अपूर्ण येतील काय त्याचा आकडा घेऊन आपण त्याची पण मागणी करणार आहोत. तर कोल्ह्याचा विषय इथपर्यंत आलेला आहे आणि त्यांच्या मागणी आपल्याला लेखी मिळालंय की आम्ही अशी मागणी केलेली आहे आणि मग ती मागणी मान्य झाला की ते स्टाफ येईल आणि आज तो दवाखाना सुरू झालेला आहे. तर जर समजा आपण असं विचार करतोय की पुढच्या 4-5 महिन्यात जर पूर्ण स्टाफ आला नाही तर परत आपण तो विषय घेऊ आणि तोपर्यंत आपलं गावकरी म्हणून एवढं कर्तव्य की तो दवाखाना 2 दिवस तरी नीट सुरू असेल आणि त्याच्यात जर काही प्रॉब्लेम आला तर परत आपण DHO साहेबांकडे जाऊ, त्यांना म्हणून ही अशी अवस्था आहे तर त्याचं काय करायचं. तर कोल्ह्याचं हे अपडेट आहे. पाणी घ्या, पाण्याची बॉटल घ्या. लिंबू पाणी नाही लिंबू पाणी सर, तुम्हाला हे पाणी बघतो उपोषण 8 दिवसाचं